आज मम्मी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की नवीन वर्षाची सुरुवात आहे, काहीतरी गोड बनव. मग मम्मीची फरमाईश आली की मी लगेच लागले कामाला. इथे एक परात घेतली मोठी, त्यामध्ये 200 ग्रॅम खवा जो होता माझ्याकडे तो किसून घातला. त्यानंतर त्यामध्ये 100 ग्रॅम पनीर सुद्धा किसून घातलं. हाताच्या साहाय्याने असं मसळत छान असं एक संध करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर, 3 चमचे बारीक गरा आणि 50 ग्रॅम जे आहे मैदा घातलेला आहे. चमच्याने म्हणाल तर 5 चमचे मैदा. त्यानंतर अर्धा चमचा जे आहे बेकिंग पावडर घातली. छान असं हाताने मसळून त्यामध्ये सर्व पीठ जे आहे एकसंध करून घेतलं. जसं लागल तसं थोडं थोडं दुधाचा हात लावून किंवा मग दूध घालून जे आहे असं मऊसर असं पीठ लावून घेतलेलं आहे. इतकं पीठ मळण्यासाठी मला जे आहे 5 ते 6 चमचे दूध लागलेलं आहे. त्यानंतर पीठ इकडे 10 मिनिट रेस्ट देऊया, तोपर्यंत इकडे पाकसुद्धा बनवूया. तर 1 वाटी साखर घेतली, त्यानंतर त्याच वाटीने 1.25 वाटी पाणी घेतलेलं आहे. गॅसवर ठेवली आणि छान अशी साखर जी आहे वितळून घेतली. आता साखर वितळली म्हणजे काम झालं असं नाही बरं का, थोडंसं असं चिकट चिकट जो आहे आपल्याला पाक तयार करायचा आहे. तर इकडे आपला पाक रेडी झालेला आहे, साईडला ठेवला. तोपर्यंत इकडे पीठसुद्धा छान प्रकारे मळलं होतं. तर इकडे जे आहे पीठ मळून झालं तर छान परत व्यवस्थित जे आहे मळून घेतलं, थोडंसं मसळून घेतलं. त्यानंतर अशा प्रकारे जे आहे सर्व बॉल्स बनवून घेतले. छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. इकडे तोपर्यंत तेलसुद्धा तापवायला ठेवलं. तेल जे आहे रिफाईंड सोयाबीन ऑइल घेतलेलं आहे. तर त्यामध्ये जे आहे जितके बॉल्स बसतील गुलाबजामचे तितके घालून घेतले आणि मीडियम फ्लेमवर, लो टू मीडियम फ्लेमवर जे आहे तळायचे आहे. हाय फ्लेम अजिबात नाही करायची, नाही तर काय होईल, वरून तळले जातील, आतून कच्चे राहतील. तर अशा प्रकारे जे आहे मी खालीवर करत मस्त असे एकसारखे सर्व गुलाबजाम जे आहेत तळून घेतलेले आहे. आता गुलाबजाम तळले की मस्त असे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि मस्त आपल्या पाकामध्ये घालूया. गरम गरम गुलाबजाम गारगार पाकमध्ये घातले की छान असा पाकसुद्धा शोषला जातो. तर इकडे जे आहे आपले मस्त असे जामून तयार आहे. नवीन वर्षाची सुरुवात तर आम्ही जामून सोबत करणार आहोत. तुम्ही कशी करणार आहोत नक्की सांगा. सविस्तर व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करून पाहू शकता. रेसिपी आवडली लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.